ओके. सेशन आपण वेलफेअरचं स्कीमचं स्टार्ट करू. आपण सोशल वेलफेअर, त्यालाच मराठीमध्ये सामाजिक कल्याण विभाग, हे एक आपलं मॉड्यूल आहे. त्या संबंधितचं ट्रेनिंग आपण आता या सेशन मध्ये घेणार आहे. आवाज नाही आहे. माझा आवाज येतोय सर्वांना? चालेल. सोशल वेलफेअर म्हणजेच सामाजिक कल्याण विभाग, या मॉड्यूलमध्ये जेव्हा स्टेट गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा नगर परिषद लेवलवर ज्या स्कीम किंवा योजना निघतात बचत गटांसाठी, त्या संबंधित हे मॉड्यूल आहे. त्या बचत गटांना स्कीम अलॉट करणे किंवा कोणाला स्कीम द्यायची, कोण त्यासाठी पात्र आहे हे ठरवून त्यांना अप्रुव्हल दिलं जाते नगर परिषद लेवलला. त्या संबंधित मॉड्यूल आहे. तर आपण सुरू करू. यामध्ये 4 लुकअप सेट करायचे आहेत आपल्याला. एक आहे SIT म्हणजे स्कीम आयटम लिस्ट, म्हणजे हे जे स्कीम लाभार्थ्यांना जी मिळणार आहे ती रक्कमच्या स्वरूपात मिळणार आहे किंवा जे गव्हर्नमेंटने ठरवून दिलेल्या रक्कम आहे त्याच्या काही पर्सेंटेज मिळणार आहे का रक्कम मिळणार आहे लाभार्थ्याला. त्यानंतर आहे स्कीम अप्लिकेबल फॉर, ही स्कीम कोणासाठी आहे? अपंगांसाठी आहे, महिलांसाठी आहे किंवा सामान्य नागरिकांसाठी आहे. त्यानंतर आहे टाईप ऑफ हँडिकॅप, अपंगत्वाचा प्रकार. जर स्कीम अपंगांसाठी आहे तर तो अपंग कशा प्रकारचा आहे? पूर्णतः अपंग आहे, अंशतः अपंग आहे किंवा अंध व्यक्ती आहे. आणि एक शेवटचा लुकअप आहे SWW, सोशल वेलफेअर वार्ड, डिपार्टमेंट ऑफ कमिटी, असं त्या लुकअप मध्ये येईल. दाखवून देतो. मग आता काय करायचं?
हॅलो, इथं लाईट गेली होती डीएमए ऑफिसला. कंटिन्यू करू आपण थोडीशी बिलं कमी भरलो होतं, त्याच्यामुळे ये जा करते. लाईट येऊन 2 वेळा गेली, तू काय खाली बसला. चालतंय पाठवले काही नाही. सारे ग्रुप झाले का? निलेश सर, मी करत आहे स्क्रीन शेअर. माझी स्क्रीन दिसत आहे सर्वांना. सॉरी, इथं लाईट गेली होती माझ्या ऑफिसला, त्यामुळे. तो आपण सुरू करू. पण सुरुवात होते आपली कॉन्फिगरेशन पासून. त्यामध्ये 4 लुकअप आहेत आपल्याला सेट करायचे. तुम्ही घेऊन आला आता आलो ना आपण. तुम्ही आणि मी आणि अगोदर ईश्वरी आले तुम्ही 100 किलो आहे ना, मी आणि ऐश्वर्या 55 किलो. माझं 60. माझं खूप कमी वजन आहे, थोडस वजन आहे. पण आता 2 तुरमई खाल्ला. अरे एक मिनिट, हा मतलब लाईट येऊन गेली. अंधारात दिसत का तुला? काय बोलले ते?
त्यामध्ये 10 लुकअप आहेत. ते बाकीचे सगळे लुकअप स्टेट लेवल वरून सेट असतील. आपल्याला त्यापैकी 4 सेट करायचे आहेत. एक आहे SIT स्कीम आयटम लिस्ट, डिस्ट्रीब्युशन रक्कम मध्ये होणार का टक्केवारीमध्ये होणार त्यासाठी. सेकंड आहे स्कीम अप्लिकेशन, स्कीम अप्लिकेबल फॉर SCF महिला, हँडिकॅप आणि जनरल. त्यानंतर आहे टाईप ऑफ हँडिकॅप, पूर्णतः अपंग, अंशतः अपंग किंवा अंध. आणि आपल्याकडे आणखी काही प्रकारचे अपंगत्व असतील तर ते आपण ते सुद्धा इथे ऍड करू शकतो, स्पेसिफिक जर आपल्याला टाकायचे असतील तर. आणि त्यानंतर आहे एक सोशल वेलफेअर वार्ड SWW. आपण त्याच्यामध्ये फक्त समिती किंवा विभाग एवढंच आहे. त्यानंतर इथं आपले मास्टर मध्ये 4 सोशल वेलफेअर, त्यामध्ये 4 मास्टर्स आहेत. बचत गट मास्टर मध्ये आपण बचत गट टाकणार, जे बचत गट आहेत आपल्याकडे अवेलेबल किंवा ज्या बचत गटांना त्या स्कीम साठी अर्ज करायचा आहे ते बचत गट. त्यानंतर आहे स्कीम मास्टर मध्ये स्कीमचं नाव आणि स्कीमचं डिस्क्रिप्शन, स्कीम कशासाठी आहे त्यात ते येणार. फंड प्रिपरेशन मध्ये येणार फंड कोणी दिला आणि त्यामध्ये कोणाचा शेअर आहे, जसे स्टेट गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा ULB. त्यानंतर रिजेक्शन मास्टर, जर एखादं अप्लिकेशन आपल्याला रिजेक्ट करायचं आहे तर ते का रिजेक्ट करताय त्यासाठी रिजेक्शन मास्टर. आपण एक मास्टर ऍड करून घेऊ. सर्वात आधी बचत गट. तो बोलतो करत काय मी टाकून एक सुट्टीला गेला बोलायला नाही 4 वर्ष मी एकही अर्ज घेतली. त्या ऑफिसला नेटवर्क इश्यू असल्यामुळे स्लो चालत आहे. बचत गट ऍड करू आपण. मग ठीक आहे. ग्रुपचं टाईप बचत गट ऍड करत आहे आपण. ग्रुपचं टाईप येणार बचत गट. नेम ऑफ सेविंग ग्रुप नाव घेऊ आपण. बचत गट. ग्रुपचा रजिस्ट्रेशन नंबर. जेव्हा पण एखाद्या ग्रुपचं फॉर्मेशन होते ते ग्रुप सर्व NUDM या साईटवर रजिस्टर असतात. तिथं त्यांना रजिस्ट्रेशन नंबर होतो. तोच रजिस्ट्रेशन नंबर आपण इथं वापरला. ग्रुपची रजिस्ट्रेशन डेट, ज्या दिवशी ग्रुपचं रजिस्ट्रेशन झालं NUDM या पोर्टलवर त्या दिवशीची डेट. बचत ग्रुपच्या हेडचा रेसिडेन्शियल फोन नंबर. मोबाईल बचत ग्रुप इन्स्टॉलेशन डेट. इन्स्टॉलेशन डेट म्हणजेच
ग्रुपची स्थापना इस्टॅब्लिशमेंटची डेट किंवा स्थापनेची दिनांक ही ग्रुप रजिस्टर होण्याच्या आधीचीच असणार, कारण आधी ग्रुपचं फॉर्मेशन होईल, त्याचं स्थापना होईल, त्यानंतर त्याला रजिस्ट्रेशन होईल, तर ही डेट आधीची असणार. नंबर ऑफ ग्रुप मेंबर्स 10. राळेगाव. फायनान्शियल इयर 25-26. तो बचत ग्रुप तुमच्या इयर मध्ये एस्टॅब्लिश झाला. पॅन नंबर, इलेक्शन डिव्हिजन. इलेक्शन ग्रुपचे मेंबर वेगवेगळ्या इलेक्शन डिव्हिजनचे असू शकतात, तर हे इलेक्शन डिव्हिजन मॅन्डेटरी आहे, हे निघून जाईल. हे डेव्हलपमेंट साठी कॉल ऑफ केलेला आहे याचा. बँक नेम ग्रुप, बचत गटाचा बँक अकाउंट ओपन केलेलं असते, त्यामध्ये ते सेव्हिंग करतात, त्या बँकचे डिटेल. बँक अकाउंट नंबर, बँक नेम ऑफ द ब्रांच आणि MICR कोड ऑटो पेच आहे. अकाउंट टाइम करंट सेव्हिंग. डॉक्युमेंट्स लागतील आपल्याला. ग्रुपच्या बचत गटाच्या अध्यक्षाचा फोटो, सचिवचा फोटो, जिंदाचा फोटो आणि बचत गटाचा ठराव. जेव्हा बचत गट स्थापन होतो तेव्हा प्रत्येक मेंबरची साईन असलेला एक ठराव मंजूर केला जातो, तो ठराव. आणि आपण सेव्ह करून घेऊ. आपला बचत गट ऍड झाला. SPBG या नावानं आपण बचत गट टाकला. त्या स्कीम मास्टर, स्कीम ऍड करू आपण.
उदाहरण स्कीमचं नाव. स्कीमच्या अंडर स्कीम असू शकते, तर आपण ही पॅरेंट स्कीम म्हणून कन्सिडर करू. स्कीमचं डिस्क्रिप्शन, स्कीम कशासाठी आहे. फूड कॅटरिंग व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या महिलांसाठी ही योजना आहे, ज्याद्वारे 50,000 रुपयापर्यंत 3 वर्षाच्या परतफेडीच्या कालावधीसह उपलब्ध करून दिले जाते. स्कीम फॉर्म. स्कीम कधीपर्यंत आहे. स्कीम साठी अलॉट झालेलं बजेट किती. गव्हर्नमेंट ही स्कीम ज्यांनी अनाऊन्स केली, सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट किंवा ULB, त्या स्कीम साठी बजेट किती अलॉट झालाय. आपण टाकू 10 लाख. स्कीम बेनिफिशियरी. त्या स्कीमचे बेनिफिशियरी किती असतील किंवा हे अमाऊंट मध्ये जर आपण देत आहे तर ते प्रत्येकी किती अमाऊंट मिळणार. त्या स्कीमच्या पॉलिसीनुसार ते प्रत्येकी 50,000 मिळणार. आपण अमाऊंटच ठेवू 50,000. ओपनिंग बॅलन्स. जेव्हा स्टेट गव्हर्नमेंट स्कीम अनाऊन्स करते तेव्हा ते ULBs ना बँक अकाउंट ओपन करायला सांगतात. त्या तेव्हा बँक अकाउंट ओपन करताना ULBs ला काहीतरी त्यांचा एक शेअर त्यामध्ये टाकायचा असतो, तर तेच ओपनिंग बॅलन्स म्हणून कन्सिडर होईल. तर आपण ते 1 लाख रुपये फंडेड बाय स्टेट गव्हर्नमेंट अमाऊंट. वन टाइम स्कीम आहे का पुन्हा अप्लाय करू शकतात, त्यासाठी हे ऑप्शन आहे. अप्लाय करताना मॅन्डेटरी डॉक्युमेंट्स कोणते. आधार कार्ड, पॅन कार्ड. नंबर ऑफ बेनिफिशियरी फॉर 1 वॉर्ड. एका गटापैकी किती बेनिफिशियरी असू शकतात. 1 ते 10 जेवढाचा ग्रुप आहे प्रत्येकी मिळतील का फक्त एका ग्रुपला मिळतील, तर आपण इथं 10 टाकू नंबर ऑफ बेनिफिशियरी. स्कीम अप्लिकेबल फॉर महिलांसाठी आहे ही अन्नपूर्णा योजना. ओनली वुमन. आणि सेव्ह करून घेऊ. अन्नपूर्णा योजना ही स्कीम आपली ऍड झाली. त्यानंतर आपण फंड प्रिपरेशन करू या स्कीम साठी. तिसरं मास्टर आपलं फंड प्रिपरेशन. ऍड करू.
ज्या आपल्या ULB मध्ये स्कीम ऍक्टिव्ह आहे की जी आपण स्कीम आधी ऍड केली ती इथं अवेलेबल होऊन जाईल. अन्नपूर्णा योजना, एस्टिमेटेड कॉस्ट गव्हर्नमेंट कडून, स्टेट गव्हर्नमेंट कडून अनाऊन्स झालेले 10 लाख आणि ULB न ओपनिंग बॅलन्स म्हणून टाकलेले 1 लाख. स्कीमचं एस्टिमेट कॉस्ट आहे 1 लाख 11 लाख. बजेट शेअरिंग ऑथॉरिटी जे 11 लाखापैकी स्टेट गव्हर्नमेंटने किती टाकलेले आहेत, स्टेट गव्हर्नमेंट इथे असायला पाहिजे तो अमाऊंट वेल 1 लाख. ULB मध्ये झालेला अप्रुव्हलचा रेफरन्स नंबर 1 घेऊ आणि अप्रुव्हल डेट स्कीम 1/4/2025 पासून सुरू झाली आहे, तर तेव्हाच अप्रुव्हल देऊ आपण त्यांना. आणि सेव्ह करून घेऊ. स्कीम साठीचा फंड पण आपला ऍड झालेला आहे. त्यानंतर येतो आपला चौथा आणि शेवटचा मास्टर, रिजेक्शन मास्टर. जर एखादं अप्लिकेशन रिजेक्ट करायचं आहे तर ते का रिजेक्ट करत आहे असं त्याचं रिझन. रिजेक्शन रिझन ऍड करू. अन्नपूर्णा योजनेसाठी रिजेक्शन मास्टर टाकत आहे आपण. डिस्क्रिप्शन ऍक्टिव्ह आणि सेव्ह करून घेऊ. रिजेक्शनचे रिझन मल्टिपल असू शकतात, तर आपण मल्टिपल ऍड करू शकतो. असे आपले 4ही मास्टर स्कीम झाले आहेत. बचत गट मास्टर, स्कीम मास्टर, फंड प्रिपरेशन आणि रिजेक्शन रिझन. त्यानंतर येतो अप्लिकेशन फॉर स्कीम. आपला पार्ट येतो ट्रान्झॅक्शनचा. अप्लिकेशन फॉर स्कीम. अप्लिकेशन फॉर स्कीम करण्याआधी आपल्याला सर्व्हिस कॉन्फिगर करणे आवश्यक आहे. तर आपण आधी मी केलेली आहे, मी दाखवून देतो तुम्हाला. सर्व्हिस डिटेल्स. लॉगिन करून त्याची जोडी क्रिया
माझ्या लॉगिन ती सरांनी या साईटवर आधी ऍड केलेली आहे. तर नवीन करताना आपल्याला ऍड करावी लागणार. मी आता एडिट मध्ये दाखवतो. What will name social welfare service application for scheme. फ्री सर्व्हिस आहे. सर्टिफिकेट व्हॅलिडिटी लाईफ टाइम असणार. SLA ड्युरेशन हा ULB डिसाइड करतो त्या स्कीम मध्ये असतो. सर्व्हिस ऍड केल्यानंतर पार्ट येतो बिल कॉन्फिगरेशनचा. संबंधित नागरिकाने किंवा बचत गटाने ऍप्लिकेशन केल्यानंतर ते संबंधित अधिकाऱ्याकडे जायला हवे. त्यासाठी आपण त्याची स्क्रुटिनी सेट करतो. आणि सगळ्यांना बोलताना या सर्व्हिस साठी स्क्रुटिनी नवीन सर्व्हिस सुरू करू तेव्हा ऍड करावी लागणार. मी आधी या सर्व्हिस साठी स्क्रुटिनी ऍड केलेली आहे. एडिट मध्ये दाखवतो. स्क्रुटिनी कोणाकडे कोणत्या डेझिग्नेशन कडे त्या संबंधित अधिकाऱ्याकडे जायला हवी. स्क्रुटिनी अप्रुव्हल साठी त्या व्यक्तीचं नाव आणि सेट. स्क्रुटिनी मास्टर सेट केल्यानंतर स्क्रुटिनी क्वेश्चन मास्टर. स्क्रुटिनी क्वेश्चन मास्टर पण मी ऍड केलेला आहे. पुन्हा एका सर्व्हिस साठी पुन्हा होऊ शकत नाही. त्यामुळे मी तुम्हाला एडिट मध्ये दाखवतो. क्वेश्चन असतं डिपार्टमेंट एवढे लेवल्स येतील. ही एक लेवलला
ऋषिकेश आवाज ब्रेक होतो. अप्लिकेशन ऋषिकेश परत स्लो झाली का? सर्व्हिसेस हॅलो.
बोला जा. हॅलो ऋषिकेश. हा सर बोला ना. रिप्लिकाचा प्रॉब्लेम आहे का? हो नेटवर्क इश्यू होते काय माहिती. सिटीजन रिप्लिकाचा इश्यू सिटीजन लॉग इनची गरज नाही तर सिटीजन सर्व्हिस मधून अप्लिकेशन करू आपण आधी. मास्टर्स कॉन्फिगर झाले आपले आणि टीम पण ऍड केली आपण. सर्व्हिसचं कॉन्फिगरेशन केलं. सोशल वेलफेअर अप्लिकेशन फॉर स्कीम मीटिंग. राळेगाव येईल. अप्लिकंट डिटेल अप्लिकेशन कोणी पण करू शकतो. बट त्यानंतर जे स्कीम डिटेल्स येतील बेनिफिशियरी डिटेल्स स्कीमचं नाव अन्नपूर्णा योजना.
स्कीम महिलांसाठी आहे तर मुलीचं नाव घ्या तर वर्षा कारलेट. करून लागेल. पैसे नाही येत मला. IFSC नच घ्या सर ते. अकाउंट टाईप सेव्हिंग. सबमिट झाल्यानंतर नागरिकाला म्हणजे अप्लिकंटला ते एक्नॉलेजमेंट मिळणार आणि ते अप्लिकेशन स्क्रुटिनीकडे अप्रुव्हलला जाणार. ओके.
आपल्याकडे ULB ची आपण स्क्रुटिनी ठेवली होती सचिन राऊत सरांना. त्यांच्याकडे ते अप्रुव्हलला आलं. आपण अप्रूव्ह केल्यानंतर युजरला एक अप्रुव्हल लेटर मिळणार. ते अप्रुव्हल लेटर ते घेऊन बँक मध्ये जातील आणि त्यांना तो निधी मंजूर होईल. स्क्रुटिनीसाठी आलेला अर्ज ते स्क्रुटिनी युजर पाहू शकतात आणि त्यानंतर ते डिसाईड करतील का अर्ज अप्रूव्ह करायचा का रिजेक्ट करायचा. अप्रूव्ह केल्यानंतर बेनिफिशियरीसाठी अप्रुव्हल लेटर जनरेट होणार होता. इथं अप्रुव्हल लेटर प्रिंट व्हायला पाहिजे होतं, बट माझं नेटवर्क स्लो असल्यामुळे ते झालं नाही बहुतेक. आपण अप्रुव्हल लेटर रिप्रिंट करून घेऊया. हे अशा प्रकारचं अप्रुव्हल लेटर अप्रुव्हल लेटर घेऊन नागरिक बँकमध्ये जाणार आणि त्यानंतर त्यांचा तो निधी मंजूर होईल. या मॉड्यूलमध्ये एवढंच आहे. तुम्हाला काही अडचण असली तर विचारू शकता. कोणाला काही अडचण नाही बहुतेक. आपण ट्रेनिंग इथं संपवू. ठीक आहे निखिल सर. हा, कोणाला डाऊट असतील तर विचारा, अदरवाईज आपण मीटिंग स्टॉप करूया. ठीक आहे. थँक्यू ऋषिकेश. कन्क्लूड करू मीटिंग.